विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जातीयता आणि विषमता ही खच्चून भरली पानापानामध्ये, मग तुम्हीच सांगा कसे जगावे हिंदुस्थानामध्ये। कानेगावातील दलित जनतेने उपस्थित केला प्रश्न। तत्पूर्वी सुरुवातीलाच हा व्हिडिओ आपण पाहू शकता। या व्हिडिओमध्ये दंगा नियंत्रण पथकातील एक पोलीस कर्मचारी आणि महिलेत झालेला संवाद। असं आहे, मारायचं नाही ना तुम्ही, तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगाला ना, मारायचं नाही ना। मारायची भाषा नका सांगू, मारायची भाषा कळते का नाही? बोट दाखवून बोलता का पोलिसाला? तर माहिती आहे ना कायदा कसा आहे ते? मग शिकलाच नाही शाळा तू थोडी तरी? मग आम्हाला काहीच काय ना माहित नाही ग, खरंच नाही माहित। आधीच आम्ही शांत आहे इथं। चल कोण गुन्हा दाखल करता, चल किती आहे मोठ कळल्यावर कशाला करताय माणूस? बोलायचं नाही। म्हणाला का कारवाई करायची, करायचं आणि साहेब आल्यावर तुम्हाला सांगतो आम्ही। जय भीम। माझे मुलं बाळ वंदना घ्यायला मंदिरामध्ये गेले, तर तिथे गेल्यानंतर पोलीस लोकांनी अत्याचार माझ्या बाळावर केले। मग ह्याचा विचार तुम्ही करणार का नाही? करीत असलो तर तुमच्या बाई ना, तर मग कसा करताल तसं तुम्ही सारा समाज जर आमच्यावर जर पडला तर तुम्ही आमचा विचार करा ना। आमचा मंदिर कोंडून ते कोंडून तुम्ही आमच्यावर का एवढं संकट आमच्यावर टाकलं? कशासाठी? आमचा संकट सारणार पत्रकार असला तर आमचा संकट त्यानं सारावं, आम्ही त्याला जय भीम करून आमच्या घरी राहू। हे सगळं भांडणं वगैरे मिटलेलं होतं। आम्ही आमच्या घरी आलो आणि पोलीस प्रशासन निघायला होतं, तर त्यांनी जी काही महिलांना निंदनीय शब्दाची भाषा वापरली, खाल्ल्या थराचं बोललं आणि शिवीगाळ केली महिलांना, म्हणून हे चुकीचं आहे पोलीस प्रशासनाचं आम्हाला वाटतं। आणि वरून आमच्यावरच गुन्हे नोंद करतात, ते तरी एकदम चुकीचं आहे। नंतर आम्ही घरी आल्याच्या नंतर ध्वज वगैरे काय होता तिथं समाज मंदिरावरला, ते ध्वज काढून त्याची विटंबना केली, पोलीस प्रशासनानं केली। या गावाल्याने आम्हाला माहीत नाही, आम्ही जाऊन देवाशकीला बोललो नंतर, वय असं काय घडते, तर ते त्यांनी म्हणले की बाबा ह्या आम्हीच काढून ठेवू। आता नेमकं काय झाले त्यांनाच नाही। तर गावामध्ये 144 काढले, आम्ही साहेबांना फोन केलेला होता, म्हणून आम्ही समाज मंदिराकडे वंदना घेण्यासाठी आम्ही कलेक्टरला अगोदर पण कळवलेलं आहे अर्जाद्वारे की बाबा 144 सुटल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे आणि आम्ही बौद्ध वंदना घेणार आहे तिथं, कारण हे आमचं बुद्ध विहार आहे। जवळपास आम्ही 20-25 वर्षापासून तिथं कार्यरत आहोत आणि तिथं आमचा ताबा आहे, त्याचा आमच्याकडे निकाल आहे। तर आमचं असून आम्हाला तिथं जायला पोलीस प्रशासन मजाव करतंय, मग हे कशामुळे करते काय माहित नाही। तिथे चालू होतं, वंदना घ्या चालू होतं, तर मी मंदिरात ती टाकायला पोलिसांनी बोलून घेतलं, मला हाणामारी केलं, म्हणून आमचे लोक आले आणि त्यानं आमच्या लोकांना बायाला शिव्या घाणघाण शिव्या दिलं आणि मला बी काठी हातावर मांडीवर काठी मुरून टाकली अंगावर माझ्या। त्याला काही न म्हणताना मी म्हणलं बाबा न म्हणलं, ती लोक इतकी चालली ते मला पाया पोलच्यामध्ये मंदिराच्या बाहेरून, तर मला मंदिरापाशी जाऊसं दिलं नाही त्यानं, त्यानं माझ्या हे केलं आणि मला शिव्या द्यायला घाणघाण शिव्या द्यायला इतकी मोठ्या ह्याच्या बाहेर। शेवट त्या समजावून सांगायचं, साहेब लोकांनी म्हणले आवाज ग बस म्हणले, ते त्या समजा सांगतो म्हणते, त्याने लई गाय उतरलं, माझ्या अंगावर काठी मारलं। तिचे हात जोडून विनंती केली तर ऐकायला तयार नाही, म्हणजे पोलिसाची किती आगाऊपणा आहे किती नाही। त्याला समजावून सांगायचं, मी चाललो होतो सहज चाललो होतो तिकडे, माझ्यासोबत कोण सह्या नव्हतं, पुन्हा माझ्या मागे बाया आल्या, त्यांना आहे वंदना घेतल्यानंतर पुन्हा
त्यांना शिवाय द्यायला चालू केली आणि पुरामध्ये जावा घातला आता आणि झेंडावर झेंडा काढून टाकले, झेंडा काढून खाली फेकले, हे केले, संपले. मरणाचं काही मूळ वगैरे आम्हाला माहीत नाही आहे, परंतु आबा कांबळे म्हणून एक तिथं आमचा थोडा मनोरुग्ण आहे, त्याने गेलेला होता तिथं आणि पोलिसांनी त्याला लाठीचार्ज केलेला होता. आणि मग ती लाठीचार्ज केला म्हणून आम्ही एक ग्रामपंचायतीचे सदस्य असल्यामुळं आमच्यावर काही जबाबदारी आहेत म्हणून आम्ही सोडवण्यासाठी गेलेलो होतो तिथं, कारण असा प्रकार अनुचित होऊ नये, गावामध्ये सत्ता चालू आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या आमच्यावर जबाबदारी आदळते म्हणून आम्ही त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला आणि मिठवामिठवी केली. परंतु पोलिसांना उलटे गुन्हे आमच्यावरच नोंदवले. आम्ही त्याच्यावर नोंदवणार होतो, पण आम्हाला काय पोलिसांनी बाबा शांतता ठेवा म्हणून विनंती केल्यामुळं आम्ही गुन्हे कुण्या कर्मचाऱ्यावर केले. परंतु त्यांनीच आमच्यावर गुन्हे नोंद केलेले आहेत असं समजतंय आम्हाला. तर हे निंदनीय आहे. हे कोणाच्या दबावाखाली काम करतं प्रशासन हे काही कळत नाही. जय भीम. माझे मुलं बाळ वंदना घ्यायला मंदिरामध्ये गेले, तर तिथं गेल्यानंतर पोलीस लोकांनी अत्याचार माझ्या बाळावर केले. मग ह्याचा विचार तुम्ही करणार का नाही? करीत असलो तर तुमच्या बाईना तर मग कसा करताल तसं तुम्ही सारा समाज जर आमच्यावर जर पडला तर तुम्ही आमचा विचार करा ना. आमचं मंदिर कोंडून तुम्ही आमच्यावर का एवढं संकट आमच्यावर टाकलं? कशासाठी? आमचं संकट सारणार पत्रकार असला तर आमचं संकट त्यानं सारावं, आम्ही त्याला जय भीम करून आमच्या घरी राहू. किती मीटर अंतरावर लागू सध्या सर्वच लागू आहे. माझा प्रश्न उत्तर द्या. ही ग्रामपंचायतीची वस्तू आहे, बरोबर आहे? मी बोलतो माहिती मी बोलतो. ही ग्रामपंचायतीची वस्तू आहे, ही वस्तू ग्रामपंचायतीची आहे. ग्रामपंचायतीने लेटर दिले पोलीस स्टेशनला, ह्या ग्रामपंचायतीचं म्हणजे ह्या वास्तूचं संरक्षण करावं. मग आज काय केलं नाही तुम्ही? आम्ही करणार ना कारवाई. कधी काय बेकायदेशीर झालेलं आहे रेतसर कंप्लेंट. ह्याच्या अगोदर किती वेळेस झाले सर? किती वेळेस असं बेकायदेशीर सांगितलं ना कारवाई होणार. पुढे बोला आता बरं पुढे सर. जे काय ज्यांनी बेकायदेशीरपणा वागलेलं आहे, 144 उल्लंघन केलेलं आहे, सर्वांवर गुन्हे होणार. बरं सर एक मिनिट. ज्या दिवशी त्या मुलांना आत्महत्या इथं केलं आजचा विषय बोला. त्या विषयावरून सुरुवात करणार आम्ही. त्या टायमाला पोलीस प्रशासन नव्हतं का? ते आमच्या हातातली गोष्ट नाहीये. इथं 144 बंधन आमच्यावर आहे आणि आम्हाला पुढे वाढवायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही सर्वांना सांगा. ठीक आहे, आज तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार का नाही? करणार ना. कधी करणार? कधी करणार? आमच्या 10 मिनिटात 10 गाड्या तिच्या घरून उचलून येता, तुम्ही काय ना करता? आमच्या गावातले जे काही कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे त्या कायद्याच्या उल्लंघनानुसार जो गुन्हा होतो त्या गुन्ह्याची कारवाई आम्ही करणार. संपला. किती वेळा तुम्ही आम्हाला असं सांगू शकता आम्ही बी कायद्याची अंमलबजावणी करणारी माणसं आहोत. हा तुम्ही आहोत. ह्याच्या अगोदर जे प्रकार घडले सांगा. मी सोडलो होते. ह्याच्या अगोदर जे प्रकार घडले त्याच्यावर का कारवाई केली सांगा? केलेली आहे. कधी केलं? आमच्या समाजाच्या माणसाने नाही काय करत त्याला पटापटा उचलून प्रिव्हेंटिव्ह कारवाई केलेले कायद्यानुसार केलेले, असं कोणाला विनाकारण विनाकारण उचलले आमच्याला. विनाकारण उचललेलं नाही. तुम्ही त्या आत्महत्या केलेल्या प्रकरणाचं तुम्ही हे केलो का? चौकशी केली का त्याची? केलेली आहे. सर्व चौकशी झालेली आहे. तुम्ही गुन्हेगार आढळले का? हे जे लोक उचलले मी सांगू शकत नाही. मी तपास केलेला आहे. तपासानुसार कारवाई केलेली आहे. ठीक आहे. आता आमची विनंती आहे बस. दुसऱ्या विषयाचं उत्तर मी देऊ शकत नाही. आज हा प्रकार आता विषय आहे तुम्ही 144 लागू केलेला आहे. तुम्ही जा. आमची विनंती आहे तुम्ही निघून जाऊ बस. हात जोडून विनंती करतो मी. तर आज विनंती करावं तुम्ही. सकाळी का असं त्यांना बोललो ना तुमच्या ज्यांनी केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मी करणार. शांतता भंग करायला गावची याच्या अगोदर आम्ही आमच्या किल्ला समाज आला होता काही. परमिशन घेतली का? कोण आजी केलं तुम्ही 144 ची परमिशन घेतली का? पाहिजे. ती धार्मिक कार्य आहे. ती धार्मिक कार्य 144 मध्ये कुठे एक्सेप्शन नसतं. कुठे चालू लागू बंद एक तारखेला बंद केलंय. 31 तारखेपर्यंत होतं. लागू केलं म्हणून कधी अर्ज दिला ग्रामपंचायतीला? लागू केला म्हणून ग्रामपंचायतीला अर्ज दिलाय का? अलाउन्स केलेला आहे. कधी केलं? सगळीकडे कधी केलं?
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.